तुम्ही तर चमकलात जयकांत भाऊ. आता इकडच्या सगळ्या रंडात तुमच्याच हाताखाली राहणार. पण भाऊ एक सांगतो, कोणी येऊन गांड नाही मारली पाहिजे. काय झालं? बोचात आणला? मी इथे तुझ्या सगळ्या रांडा जाऊन आलो. बोचात आणला? चल दे जावायला. दे जावायला. अरे दे ना. हे लावड्या काय आहे? माझ्या 10 अंडांना पता पता धावलास तर मोठा झाला जाटू. आता या क्षणी तुझ्या आयटमला इकडे आणून कुत्र्यासारखा गाण मारून झोळीन. कधी आली, कधी झवलो, कधी पाणी गायला तुलाही कळणार नाही. ए तुझ्या आईचा भोसडा माझ्या आयटमचं नाव घेऊ नकोस. मी बाजीराव सिंगम, झवाडा आहे मी, झवाडा. भांडण आपल्यात चालू आहे तर माझ्या आयटमचं नाव घ्यायचं नाही. माझ्या एका इशाऱ्यावर ठाणा, मुंब्रा, कळवा, दिवा, नायगाव सगळ्या रांडा बस ट्रेनने इकडच्या इकडे. पण तू कसला धावणार हे जड्या? कारण तुझा लंड कितीही ताट झाला तरी या भाडव्यांना चोको देणार तू. तू लवड्याला फक्त धुताना, चोळताना, हलवताना पाहिलंस, पण कुत्र्यासारखा चावताना नाही पाहिलंस. मुठ्या मारतोस हिजड्यासारख्या आणि या फळव्यांना जमा करून रात्री यांच्या तोंडात लंड देतोस. हा मुठ्या मारणाऱ्याचा हात त्या रांडीच्या रात्रभर मुठ्या मारून मारून कडक झालाय आणि हा हात जर तुझ्या गांडीत टाकला तर समजून जा. ही सारी हेगडी तुझ्या लवड्यामुळे आहे ना. 5 मिनिटात तुझे लवडे लावू शकतो. लाव ना. अरे लाव ना लवडे. हेच तर मला पाहिजे. की जयकांत शिकरेने बाजीराव सिंगमचे लवडे लावले, की जयकांत शिकरे बाजीरावचा लंड बघून घाबरला, की जयकांत शिकरे इजड्यासारखा पळाला. तुझी आय पादली मडक्यात. तू लवड्याखाली नेहमी 2 गोट्या पाहिल्या असशील. माझी तिसरी गोटी इकडे इकडे आणि जी ती खाजवेल त्याची तर मी आई जाऊन टाकीन. त्या डोक्याची आई चवलीस. जयकांत शिकरे आली रे आली. आता तुला झवायची पाळी आली. भाऊ 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 माहितीये गांड फाटले. भाऊ भाऊ जरा ऐकून तर घ्या. भाऊ भाऊ थांबा.